हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा येशूदा सगरम चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देऊ आणि आपण देवाची आराधना करू. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा हो ये सदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु इस जगत का पिता। धन्यवाद येशू, हालेलुया. आपण देवाच्या वचनाकडे जो प्रियजनांनो, आणि देवाचं वचन आहे मत्ती शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्या 13वे वचन, ख्रिस्त येशू असल्याचे पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलफिलियास व कैसरच्या भागात गेल्यावर येशूने शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला काय म्हणतात? कित्येक म्हणाले, बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया व निर्मया संदेष्टापैकी कोणी एक असे म्हणतात. पण त्याने त्याने त्यांना म्हणाला, तुम्ही मला कोण म्हणतात? तर शमौन पत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. कारण की प्रियजनांनो, सर्वांनी वेगवेगळं सांगितलं की येशू संदेष्ट आहे पुराणातला, येशू निर्मया आहे, येशू एलिया आहे, येशू योहान आहे. पण नाही, येशू हा संदेष्टा होता. हे सगळ्या गोष्टी होत्या, पण सगळ्यात मेन म्हणजे तो जिवंत देवाचा लेकरू होता. आणि तो जिवंत देवाचा लेकरू एकुलता एक पुत्र देवाने तुमच्या आमच्या पापासाठी दिलं वजस्तंभावर, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन ठेवतो. आणि विश्वास म्हणजे की येशू प्रभू आहे असं जो कोणी कबूल करतो, तो कोणताही धर्माचा कुणीही असो, त्याच्या जीवनात तो देव येतो आणि कार्य करतो. कारण की तो देव आरोग्य देणारा, तो देव जीवन देणारा, तो देव तुमची परिस्थिती बदलणार आहे. आणि आज तोच देव तुमची परिस्थिती बदलणार आहे. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सगळ्यांनी डोळे झाका, जिथं असेल तिथं फक्त आमीन म्हणून रिसीव्ह करा ही प्रार्थना. आजच देव तुम्हाला स्पर्श करणार, आत्ताच तुम्ही मोकळे होणार. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, आवाज ऐकत आहे येशूदा सगर चॅनलचा, प्रत्येकाला येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा अनुभव त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्मे निक, कंबरदुखी बरी हो, डोकंदुखी बरी हो, संपूर्ण दृष्ट आत्म्याचं कार्य त्यांच्या शरीरातून निक येशूच्याच नावात. शरीरातले दृष्टपण, दृष्ट कार्य, सैतानाच्या योजना नाश हो त्यांच्या जीवनातून येशूच्याच नावात. दबाव, टेन्शनच्या आत्मे निक येशूच्याच नावात. भीतीच्या आत्मे निक येशूच्याच नावात. टेन्शन देणाऱ्या दुरात्मे निक येशूच्याच नावात. आणि ईश्वरा बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा रगत करतो. येशूची पूर्ण मोकळीक त्यांना देतो.